परिस्थिती माणसाला घडवते असे म्हणतात. पण काही माणसं अशी असतात जी एक दिवस परिस्थितीलाच बदलण्यास भाग पाडतात. आदरणीय इंजिनियर बबनराव मारुतराव खिलारी पाटील म्हणजे दादा, हे असेच एक कणखर तरी मृदू व्यक्तिमत्व. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशीचा दादांचा जन्म आई सौ तुळसाबाई आणि दादांचे वडील कैलासवासी मारुतराव खिलारी पाटील म्हणजेच अप्पा यांच्यासाठी अत्यंत सुखावह ठरला. चुलते रंगनाथ नाना यांचाही दादांवर खास जीव. त्या काळी शाळेमध्ये मुलाला दाखल करताना 1 जून हा दिवस जन्मदिवस म्हणून नमूद करण्याची जणू प्रथाच होती. दादांच्याही वाटेला 1 जून 1947 हा दिवस वाढदिवस म्हणून आला. टाकळी ढोकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दादांचा प्रवेश निश्चित झाला. तेव्हा अप्पा आपल्या ठेकेदारीच्या व्यवसायात व्यग्र असत. दादा 7वीच्या वर्गात शिकत असताना अप्पांची एक साईट सुरू होती. त्या काळी प्रत्येक तालुक्याला एक असे इंजिनियर अपॉइंट केलेले असत. टाकळी ढोकेश्वर येथे काही सोय नसल्याने त्या इंजिनियर साहेबांसाठी जेवणाचा डबा घेऊन दादा जात. तेव्हा त्यांच्यातील चुणचुणीत स्वभावाची जाणीव साहेबांना झाली आणि त्यांनी अप्पांना ह्याला इंजिनियर करा असे सुचवले. 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत दादांनी लगेचच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे प्रवेश घेतला आणि 1969 साली उत्तीर्णही झाले. त्या इंजिनियर साहेबांचा एक शब्द इतका कलाटणी देणारा ठरला की एका नव्या विश्वाचे दरवाजेच दादांसाठी खुले झाले. दादांना डिप्लोमा केल्यानंतर लगेचच डिग्रीसाठी प्रवेश घेण्याची महत्वाकांक्षा स्वस्थ बसून देत नव्हती. परंतु जबाबदारीच्या जाणीवेने नोकरी स्वीकारणे दादांना उचित वाटले आणि त्यांनी शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय निश्चित केला. शासकीय सेवेतील त्यांची पहिली पोस्टिंग ही नाशिक येथे मिळाली. लग्नानंतर त्यांनी त्या काळात डिग्रीशी तुल्यबळ असलेली AMIE ही परीक्षा नोकरी आणि कुटुंब सांभाळत फर्स्ट क्लासने पास झाले. दादा असिस्टंट इंजिनियर म्हणून रुजू झाले आणि त्यापुढे 2 वर्षामध्येच क्लास 1 अधिकारी म्हणून त्यांना डेप्युटी इंजिनियर म्हणून पदभार स्वीकारण्याची संधी मिळाली. दादांनी मन लावून मेहनत करणे आणि अगदी शांत राहून प्रामाणिकपणा जपणे या 2 मूल्यांवर आपल्या नोकरीतील कालखंडाचा जनसामान्यांच्यासाठी लाभदायक असलेल्या अनेक महत्त्वाच्या कामासाठी पुरेपूर वापर केला. दादांनी सेवेत असताना अकोला, नाशिक, श्रीगोंदा, देवठाण, श्रीरामपूर, जामखेड, खर्डा, नगर, नारायणगाव, मांडोहळ, पंढरपूर अशा अनेक ठिकाणाच्या परिसरातील धरण आणि बंधाऱ्यांवर असलेल्या कामांची जबाबदारी सांभाळली आणि ती यशस्वीरित्या पूर्णत्वासही नेली. एकोपा हा खिलारी पाटील कुटुंबियांचा स्थायी भाव ठरत आला आहे. अप्पा आणि नाना यांनी 3 भावंडांना सांभाळत खिलारी कुटुंबाला एक नवी दिशा दिली. त्याचप्रमाणे आपल्या वडील आणि चुलत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दादांनी जगन्नाथ, भानुदास, अशोक आणि सुरेश ह्या आपल्या भावंडांना हाताशी धरत एकत्र कुटुंबाचा एक नवा वास्तुपाठच घालून दिला. आपले वडील आणि चुलते यांच्या सेवेसाठी दादांना साथ लाभली ती बाई म्हणजेच सौ लक्ष्मीबाई यांची. तसेच दादांनी आपल्या सासू सौ रतनबाई दिघे यांची सुद्धा वृद्धापकाळामध्ये अगदी स्वतःच्या आईसारखी सेवा केली. कुटुंब ही एक अशी व्यवस्था आहे जिचा प्रत्येक खांब हा या विश्वासाच्या इमारतीला तितकाच भक्कम बनवतो आणि वर्षानुवर्षे ही रचना अगदी दिमाखात उभी राहते. आपले सर्व भावंडे दादांना याच भक्कम खांबासारखी वाटतात.
आपल्या द्वितीय बंधू ॲडव्होकेट जगन्नाथ खिलारी यांच्या आकस्मिक निधनानंतर दादांनी फार धीर धरत स्वतःला आणि कुटुंबाला सावरले. पण कितीही दुःख झाले तरी स्वतः न डगमगता दादांनी कुटुंबाला आपल्या धाकट्या बंधूंच्या साह्याने पुन्हा ह्या एकोप्याच्या इमारतीचा पाया भक्कम बनवला. दादांच्या मते नात्यातील पारदर्शकता, संवाद आणि विचार स्वातंत्र्य ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दादांनी आणि बाईंनी डॉक्टर संजय आणि महेश ह्या आपल्या दोन्ही मुलांचे आणि मुलगी सौ रुपाली यांचे संगोपन अतिशय पुढारलेल्या पद्धतीने केले. मुलांची लग्न झाल्यानंतर डॉक्टर वंदना आणि प्राध्यापिका डॉक्टर अंजली ह्या आपल्या दोन्ही सुनांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी दादांनी पुढाकार घेतला. तसेच बालरोग तज्ज्ञ जावई डॉक्टर सुनील कदम यांनाही वेळोवेळी सकारात्मक ऊर्जा आणि प्रोत्साहन दिले. रणजित, अजिंक्य, महिका, अदिती, शिवराज या नातवंडांनी बहरलेल्या या प्रेमळ कुटुंबामध्ये जेव्हा कोणी नवी भरारी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या पंखांना वेळोवेळी बळ देण्याचे प्रयत्न दादा आणि बाई यांच्याकडून झाले. आपले संस्कार आणि विचार त्यांनी रुजवले, पण कधी कोणावर थोपवले नाहीत. कदाचित याचा परिपाक म्हणूनच सगळे आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. परावलंबत्व हे दादांना कधी मानवले नाही आणि यापुढे मानवणारही नाही. दादा सध्या शासकीय सेवेतून जरी निवृत्त झाले असले तरी स्वतःचे छंद जोपासण्यात आणि कामात ते इतके रममाण असतात की संपूर्ण दिवस त्यांच्या विविध उपक्रमांसाठी पूर्ण पडत नाही. मराठा सेवा संघ व रिटायर अभियंता संघांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. तसेच ते अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आहेत व त्यांनी काही काळ संस्थेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. आपल्या स्वतःच्या आनंदासोबतच बाईंच्याही आनंदाची ते पुरेपूर काळजी घेतात. बाई आणि दादा यांच्या समाधानी सहजीवनाचे गुपित येथे उमगते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. या विचाराला साजेसे दादांचे आयुष्य आहे. आज तागायत तब्बल 30 वर्षापासून दादांनी ताहराबादेच्या महिपत महाराज पालखीचा यथोचित मान ठेवला आहे. या पालखीचे सर्व अनुयायी आणि वारकरी यांच्या अन्नदानाचे आणि निवासाची काळजी बाई आणि दादांसहित संपूर्ण कुटुंब अगदी आत्मीयतेने घेतात. असे म्हणतात, घरामध्ये एक असा आधारवड असावा ज्याच्या अंगाखांद्यावर सगळ्यांनी खेळावं. त्याने सगळ्यांना सावली द्यावी, मायेची ऊब द्यावी. वादळं आलीच तर त्याने कवेत घ्यावं, संरक्षण द्यावं. सणासुदीला त्याला पूजावं, त्याची दृष्ट काढावी. सर्व खिलारी पाटील कुटुंबियांचा दादा हा तोच आधारवड आहेत. आदरणीय दादा, आपल्या कुटुंबासाठीच्या, समाजासाठीच्या अमूल्य योगदानासाठी मनःपूर्वक धन्यवाद आणि यापुढील आपल्या निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.